भेटलाय. डीएनए कोणते येतं? हा झाला आपला डीएनए. हे काय झाले? डीएनए. डीएनए कशामध्ये निघले? आपला गुणसूत्रामध्ये. गुणसूत्र कशामध्ये निघलं? पेशी केंद्रकात. बरोबर. आणि पेशी केंद्रक कशात निघलं? पेशीच. आणि पेशी कशात निघली? आपल्या शरीरात. बरोबर आहे. सोपे गावगडे. आपण पाहतो की मुलासारखा मुलगा म्हणजे बापावरच गेलाय असं आपण म्हणतो का नाही? किंवा एखाद्या मुलीला किंवा मुलाला आपण म्हणतो आईवर गेलंय किंवा बापावर गेलंय. त्याचाच अर्थ काय झालाय की त्यांच्यातले काही गुण त्या मुलामध्ये आलेले असते. त्याच्यामुळे आपण काय म्हणतो? आईवर गेले आणि बापावर गेले. आणि त्याला जर आपण विज्ञानाच्या भाषेत जर म्हणायचं म्हटलं तर त्यालाच आपण म्हणतो आनुवंशिकता. काय म्हणतो? आनुवंशिकता. आणि हा जो दुसरा कन्सेप्ट आहे उत्क्रांती. उत्क्रांतीचा अर्थ मानवाचा किंवा कुठल्याही सजीवाचा जन्म कसा झाला, सुरुवातीला पहिला सजीव कसा जन्माला आला आणि त्याच्यापासून वेगवेगळे सजीव कसे बनले, त्यालाच आपण काय म्हणतो? उत्क्रांती. या टॉपिकचा अर्थ झाला तेवढा. आता याच्यामध्ये पहिला टॉपिक आपला सुरुवात करायची आणि एकदम डिटेलमध्ये आपला समजून घ्यायचंय, काहीच सोडायचं नाही. या टॉपिक मध्ये आपला शिकायचंय अनुवंशिकता व अनुवंशिक बदल हे कशामुळे होते. अनुवंशिकता म्हणजे काय? अनुवंशिक बदल कशामुळे होतात. त्याच्यानंतर आपल्याला बघायचंय प्रतिलेख, भाषांतर आणि स्थानांतरण कसं होतं. त्याच्यानंतर आपला हळूहळू आजच्या लेक्चरमध्ये फक्त आपला अनुवंशिकता व अनुवंशिक बदल एवढंच बघायचंय. पुढच्या लेक्चर पासून प्रतिलेख, भाषांतर आणि स्थानांतरण हे समजण्यासाठी आजचा लेक्चर आपला महत्वाचा आहे. कारण आजच्या लेक्चरमध्ये जे तुम्ही 9वीत शिकला होता ते 9वी मध्ये शिकलेलं थोडं लक्षात येणं महत्वाचं आहे. ते जर लक्षात आलं तरच हे आपला समजलं. पुढचं काय समजणं? पुढं प्रतिलेखन, भाषांतर आणि स्थानांतरण हे सगळं आपल्या बॉडीमध्ये होतं. हे 3 शब्द आहेत ते आपल्या शरीराच्या आतमध्ये घडते त्या गोष्टी होत्या. त्याच्यामुळे ते जर समजायचं असलं तर आपला बेसिक बायोलॉजी समजून घेणं महत्वाचं आहे. आणि बायोलॉजी मधला आपला अनुवंशिकता आणि अनुवंशिक बदल काय हे समजणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण उत्क्रांतीवर जाणार आहेत. उत्क्रांतीचे पुरावे कोणते आहेत? आपण जे उत्क्रांती म्हणतो त्याला पुरावे काय आहेत? त्याच्यानंतर डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत आहे. डार्विनने सांगितलं होतं जो स्ट्रॉंग असेल तोच जगन. त्यालाच आपण काय म्हणतो? डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत. म्हणजे जो तग धरू शकन तोच जगन. जसं जर पूर आला, आपल्या नदीला पूर येतो आता पावसाळ्यामध्ये, बरोबर आहे का नाही? नदीमध्ये त्याच्या अगोदर जर काही झाडं असले छोटे छोटे तर त्याच्यातले काही वाहून जाते. पण लव्हाळा मात्र काय करतो? खाली वागतो आणि पाणी वरून निघून जातं. लव्हाळा लिंबाच्या झाडापेक्षा ताकदवर आहे का? नाही. पण ते जे वरून पाणी वाहतंय तिथं तग धरण्याची क्षमता मात्र लव्हाळ्याकडे. कशामुळं? कारण त्याच्याकडे लवचिकता आहे, तो वाकतो म्हणून. बरोबर आहे. त्यालाच आपण काय म्हणतो? डार्विनचा जो नैसर्गिक निवडीचा सिद्धांत आहे त्याच्यानुसार जर आपण त्याचा विचार केला तर डार्विन काय सांगतो? जो ताकदवर आहे, जो लायक आहे तोच जगू शकतोय, सोप्या भाषेमध्ये. त्याच्यानंतर तो सिद्धांत आपला डिटेलमध्ये बघायचा आहे. त्याला पूर्ण एक लेक्चर लावायचं आहे आपल्याला. अख्खा एक तासाच्या लेक्चरमध्ये ते आपलं सगळं समजून घ्यायचं. त्यानंतर लेमार्कवाद आपला समजून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर जाती उद्भव. जाती म्हणजे आपल्या माणसाच्या जाती नाही, सजीवांच्या ज्या जाती वगैरे असतात त्याचा उद्भव कसा झाला ते आपला पाहिजे. त्याच्यानंतर आपला पाहिजे मानवी उत्क्रांती म्हणजे मानवाची उत्क्रांती कशी झाली, मानव बनला कसा सुरुवातीला, आणि त्याच्यानंतर आतापर्यंत आपण कसे डेव्हलप केलं हे आपलं त्याच्यामध्ये बघायचंय. आता लेक्चरची सुरुवात करताना आपल्याला थोडे आठवामध्ये प्रश्न विचारले तर 3 प्रश्न आपला विचारले तर आहेत का नाही पुस्तकामध्ये? पहिला प्रश्न विचारलाय आपला थोडे आठवा म्हणजे हा प्रकार असतो पाठीमागच्या वर्गामधला, जे आपण पाठीमागच्या वर्षी शिकलो. पाठीमागचा वर्ग म्हणजे तुम्ही 9वी मध्ये शिकलात. काय शिकलात? या 3 प्रश्नामध्ये जेवढं दिलंय हे तुम्ही शिकलात, त्याच्यापेक्षा निश्चितच जास्त शिकलात. पण एवढं तरी आपल्याला 9वीचं लक्षात यायला पाहिजे, तेव्हा आपला पुढचं लक्षात येतंय. पहिला प्रश्न काय आहे? सजीवांच्या पेशी केंद्रातील अनुवंशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक कोणता? सांगू शकतात का तुम्ही? सजीवांच्या पेशी केंद्रातील अनुवंशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक कोणता? आता हा प्रश्नाचं उत्तर देण्याच्या अगोदर आपला 2 गोष्टी माहित असणं गरजेचं आहे. कोणतं? अनुवंशिक गुणधर्म काय असते ते आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, बरोबर आहे का नाही? त्याच्यानंतर पेशी केंद्र हे काय भानगड आहे, पेशी केंद्र काय असते हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आपण जर डायरेक्ट पुढे गेलो आणि मी जर हा धडा चालू होतो इथून अनुवंशिकता व अनुवंशिक बदल तिथून जर चालू केला तर तुम्हाला काय समजणार आहे का? हो, हे वरचं. त्याच्या अगोदर आपल्याला लक्षात आणणं गरजेचं आहे की हे पेशी केंद्र काय भानगड आहे, ते कुठं असतंय नेमकं हे तर माहित पाहिजे ना. त्याच्यानंतर अनुवंशिक गुणधर्म
कोणते असते बाबा, हे पण आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आणि मग आपण सांगू शकतो की त्याला वाहून नेणारा घटक कोणता आहे. बरोबर आहे का नाही? आता याचं शॉर्टकट मध्ये मी आधी त्याचं उत्तर सांगतो तुम्हाला. आनुवंशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक असतो आपला डीएनए. काय असतो? डीएनए. ऐकला असेल ना? आपण म्हणतो त्याचा डीएनएच खराब आहे. बरोबर आहे का नाही? आपण ते बोली भाषेमध्ये त्या गोष्टींचा वापर करतो, पण त्याचा आपला डिटेलिंग मध्ये माहित नाही. फक्त ते आपला माहित करून घ्यायचंय. आता डीएनए हे सगळं तुम्हाला दाखवणार आहे. डीएनए कसा असतो, काय असतो आजच्या लेक्चर मध्ये. आता पुढचा प्रश्न पहा. हे तर आपला कळलं डीएनए. ते डिटेलमध्ये मी तुमचं पुन्हा रिकव्हर करणार आहे आताच्या लेक्चरमध्ये थोड्याच वेळात. आपल्या माता पित्यांची शारीरिक आणि मानसिक लक्षणे. कोणते? शारीरिक आणि मानसिक लक्षणे संततीमध्ये म्हणजे त्याच्या मुलामध्ये. संतती म्हणजे कोण? हे समजा दोन नवरा बायको येतं. कोण येतं? नवरा आणि बायको. जो उंच असेल तो नवरा, कारण तसं असतं सदस्य. बरोबर? हा झाला नवरा आणि ही झाली बायको. बरोबर आहे? यांना दोघांना झाला एक मुलगा किंवा मुलगी. त्यांना काय झाला? एक मुलगा किंवा मुलगी. बरोबर आहे? त्यालाच आपण म्हणतो संतती. काय म्हणतो? संतती. ह्या दोघांची ही झाली संतती, म्हणजे त्याचा मुलगा किंवा मुलगी. बरोबर आहे? त्या संततीमध्ये कोणते गुणधर्म? शारीरिक आणि मानसिक लक्षण जे आई वडिलांमध्ये आहेत. समजा आपण म्हणतो येड्याच्या पोटी येडच जन्माला आलं. बरोबर आहे का नाही? येड्याच्या पोटी येड जन्माला आलं म्हणतो का नाही आपण? याचा बाप हुशार आहे म्हणून पोरगा हुशार आहे असं म्हणतो का नाही आपण? जे आई वडील दोन्ही सुंदर असते. कोणते? जे आई वडील दोन्ही दिसायला सुंदर आहेत त्यांचे लेकरू पण आपला सुंदर दिसतं. आहे का नाही? मग आपण काय म्हणतो? आई बापच देखणे येतं त्याच्यामुळे हे पण झालं देखणं. आहे का नाही? आणि ज्याचे आई बाप हेकणे असतील ते त्याला म्हणतो आई बाप हेकणे म्हणून ते झालं हेकणं असं म्हणतो का नाही आपण? त्याचाच अर्थ काय की त्यांच्यातले लक्षण, त्यांच्यातले ते काय झाले लक्षण, ते लक्षण त्या संततीमध्ये म्हणजे त्या त्यांच्या मुलामध्ये किंवा मुलीमध्ये आपला पाहायला भेटतात. बरोबर? आता ते संक्रमित होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात हे आपलं विचारलंय. बरोबर आहे का नाही? प्रश्न समजल्याने काय विचारलाय? ते संक्रमित होणं म्हणजेच काय? त्या मुलांमध्ये उतरणं, ते गुण त्या मुलामध्ये येणं, याला आपण काय म्हणतो हे आपलं विचारलं. त्याला आपण काय म्हणतो? यालाच आपण म्हणतो आपल्या धड्याचं नाव आनुवंशिकता. काय म्हणतो? आनुवंशिकता. समजलं त्याचं उत्तर? हे डिटेलिंग मध्ये मी पुन्हा सांगणार आहे तुम्हाला आता त्या फिगरद्वारे, आकृत्याद्वारे. पुढचा प्रश्न विचारलाय आपल्याला. डीएनएचा रेणू कोणत्या घटकांपासून बनवलेला असतो? काय विचारले? डीएनएचा रेणू कोणत्या घटकापासून बनवलेला असतो? आता आपण सुरुवातीला काय करणार आहे? तुम्हाला आता हे कोणत्या घटकापासून बनलेलं आहे? डीएनए बनलाय कशापासून? 4 घटकांपासून बनलेला असतो. किती घटकांपासून? 4 घटकांपासून. आणि ते 4 घटक कोणते आहेत ते मी तुम्हाला दाखवणार आहे. बरोबर आहे? आता आपण तुम्हाला डायरेक्ट आकृतीवर घेऊन जातो. आता आपल्याला प्रत्येक गोष्ट बारकाईने समजून घ्यायची. जे आपले प्रश्न झाले त्यानंतर मी शेवटी तुम्हाला काय सांगणार आहे? डीएनए. आता मी काय सांगितलं? पहिला प्रश्न आपला होता सजीवांच्या पेशी केंद्रातील आनुवंशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक कोणता? त्याचं उत्तर आहे डीएनए. आता तो डीएनए काय भानगड आहे हे आपलं बघायचं. काय बघायचंय? डीएनए नेमकं भानगड काय? त्याच्या अगोदर, डीएनए पर्यंत यायच्या अगोदर हा आहे आपला माणसाचं शरीर. आहे का नाही? हे आपलं शरीर आहे. आपलं शरीर असंख्य पेशींपासून बनलेलं असतं. इथे काय? कशापासून? असंख्य पेशीपासून बनलेलं असतं. आणि त्या पेशींनाच आपण इंग्लिशमध्ये म्हणतो सेल. काय म्हणतो? सेल. ती सेल ह्या प्रकारची दिसते. ही आहे आपली सेल. काय हे? आणि ह्या अनेक सेलीपासून अनेक पेशी एकत्र येऊन, छोट्या छोट्या पेशी एकत्र येऊन आपलं शरीर बनतं. लाखो करोडो पेशींपासून आपलं शरीर बनतं. बरोबर आहे? पेशी किती छोटा युनिट त्याला, एकदम छोटी झाली का नाही पेशी? आता ते आपला मायक्रोस्कोपच्या साह्याने आता आतलं बघावं लागतं. ते आपल्या उघड्या डोळ्यांनी दिसत नाही पेशीच्या आतमधलं. त्या पेशीच्या आतमध्ये एक केंद्रक असतो. काय असतो? एक केंद्रक. आपल्या याच्यामध्ये शब्द आला होता पेशी केंद्रातील. बघा पुस्तकामध्ये पेशी केंद्र आहे का नाही? ते पेशी केंद्र काय? ही झाली संपूर्ण पेशी. आणि त्या पेशीच्या आतला जो भाग आहे, केंद्रातला जो भाग आहे, त्याच्या
त्याला आपण म्हणतो पेशी केंद्र. आतला भाग म्हणजे त्याला आपण म्हणतो गाभ असं थोडं म्हणू शकतो. त्या आतल्या भागाला आपण म्हणतो पेशी. बरोबर, इथपर्यंत क्लिअर झालं. आता त्या पेशीच्या नंतर त्या पेशीमध्ये जर आपण ते पेशी केंद्र जे ते जर खोललं, पेशी केंद्र जर आपण ओपन केलं आणखी, ते एकदम छोटे आहे, त्याच्यामध्ये जर आपण मायक्रोस्कोपने बारीक बघितलं तर त्या पेशी केंद्रगतच असतात आपले क्रोमोझोम्स. काय असते तर क्रोमोझोम्स. आणि या क्रोमोझोमलाच आपण काय म्हणतो गुणसूत्रे. काय म्हणतो गुणसूत्रे. आता नीट लक्ष द्या, इथून हेच अवघड आहे. इथून पुढे थोडं गेलं ना तुम्हाला परवाचं लेक्चर वाटण आपलं की पहिलाच लेक्चर अवघड होता करणं. लक्षात घ्या पुन्हा डबल. ही आपली मानवाचं शरीर. या शरीरात काय असतंय पेशी. त्या पेशीच्या आतमध्ये असतं तिचं पेशीचं केंद्र, त्याला आपण म्हणतो पेशी केंद्र. आणि त्या पेशी केंद्रकाच्या आतमध्ये ते पेशी केंद्र कशापासून बनलेलं असतं गुणसूत्रांपासून बनलेलं असतं. त्याच्यात असंख्य गुणसूत्र असतात त्या पेशी केंद्रकामध्ये. आणि त्या गुणसूत्रक जर आपण त्या गुणसूत्रक पण खोलून बघितल्यात, गुणसूत्रक आत जर खोलून बघितले आपण, तर त्याच्यामध्ये आपला अशा प्रकारे दिसतं. आणि हे अशा प्रकारे जे दिसतंय हे झालं पूर्ण गुणसूत्र. आणि हे गुणसूत्र खोलून बघितलं त्याच्यामध्ये अशा प्रकारे दिसतं आपलं. एक साखळी बनलेली असते अशी त्याच्यामध्ये त्या गुणसूत्रामध्ये. आणि ती जी साखळी बनलेली असते ती बनलेली असते डीएनए पासून. कशापासून बनलेली असते डीएनए पासून ती बनलेली असते. आणि डीएनएचं नाव लिहून घ्यायचं पहिलं, डिऑक्सी रायबो न्यूक्लिक ऍसिड लिहून घ्या. डीएनए म्हणजे डीएनए लिहायचं, तिथंच पुस्तकात लिहायचं वर असं लिहायचं डीएनए. आणि त्याचा लॉंग फॉर्म काय होतो डिऑक्सी रायबो न्यूक्लिक हे त्याचं नाव आहे. विज्ञानामधले नाव थोडेसे अवघड जाते. आम्ल. हा जो डीएनए आपण आता शेवटच्या प्रश्नापर्यंत लगेच येणार आहे थोड्याच टाइमात. तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारला होता आणि मी त्याचं उत्तर सांगितलं होतं डीएनए कशापासून बनलेला असतो. बरोबर आहे का नाही? झालं का? लिहिलं का? आता आपण इथपर्यंत समजून घेतलंय. पहा, या गुणसूत्रामध्ये या क्रोमोझोम मध्ये आतमध्ये असतात आपला डीएनए. त्या डीएनए पासून काय बनलेलं असतं हे आपले गुणसूत्र बनलेले असतात. डीएनए पासून आपले गुणसूत्र बनलेले असतात. डीएनएच्या रेणूपासून. अणू आणि रेणू या दोन गोष्टी होत्या तुम्ही मागे बघितल्या असतात. डीएनएच्या रेणूपासून हे गुणसूत्र बनलेले असतात. ह्या गुणसूत्रापासून आपली सेलचा केंद्रक बनतो आणि त्या सेल पासून आपलं बनतं शरीर. आहे का नाही? आता पुढे बघायचं, हे जे आपल्याला आता डीएनए भेटलाय, डीएनए कोणते येतं? हा झाला आपला डीएनए. हे काय झाले? डीएनए. डीएनए कशामध्ये निघले? आपला गुणसूत्रामध्ये. गुणसूत्र कशामध्ये निघलं? पेशी केंद्रकात. बरोबर. आणि पेशी केंद्रक कशात निघलं? पेशीच. आणि पेशी कशात निघली? आपल्या शरीरात. बरोबर आहे. सोपं आहे का अवघड आहे? आता बघा पुढे. आता इथं तुम्हाला ह्या लाईन दिसतात. एक लाईन, दोन लाईन, तीन लाईन, चार लाईन, ह्या अलग अलग कलर आहे. बरोबर आहे. याच्यामध्ये तुम्हाला फक्त चार कलर दिसते. कोणते चार? या प्रकारचा एक कलर दिसन, या प्रकारचा एक कलर दिसन, या प्रकारचा एक आणि या प्रकारचा एक. अख्ख्या आकृतीत पुढे बघा, त्याच्यापेक्षा वेगळा कलर दिसतोय का? नाही दिसत. मग ते चार जे येतं ते चार येतं जीन. काय येतं? GENE किंवा मराठीमध्ये पण आपण त्याला जीन म्हणतो. काय म्हणतो? जीन. त्या चार जीन पासून ते बनलेले येतं. मी लगेच त्या जीनचे नाव सांगणार नाही. त्या जीनचे नाव आता थोड्याच वेळात तुम्हाला सांगणार आहे. आता समजून घ्यायचंय काय, हे जे डीएनए असतात, आपण पहिला आपला प्रश्न होता सजीवांच्या पेशी केंद्रातील अनुवंशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक कोणता आहे? होता नाही प्रश्न? आता अनुवंशिक गुणधर्म वगैरे ते सगळं आपल्या लक्षात आलंय ना. आपल्याला कळलंय की हा डीएनए जो आहे हे ते घटक वाहून नेतो. कोण नेतोय वाहून? डीएनए. कोणते गुणधर्म? अनुवंशिक गुणधर्म. म्हणजे कसं? कोणते गुणधर्म? बापाचे गुण लेकात, आईचे गुण लेकात, किंवा बापाचे गुण लेकीत, आईचे गुण लेकीत. बरोबर आहे. त्याला आपण काय म्हणतो? अनुवंशिक गुणधर्म. ते वाहून नेण्याचं काम कोण करते? हा डीएनए. आले कितपर्यंत लक्षात? आता पुढं
ते एका पिढीतून दुसऱ्या पिढीत, दुसऱ्या पिढीतून तिसऱ्या पिढीत असं ते वाहून नेण्याचा क्रम असतो डीएनएचा. बरोबर आहे. आता पुढच्या प्रश्नावर यायचंय आपल्याला. पुढचा प्रश्न काय विचारला होता? आपल्या माता पित्यांची शारीरिक आणि मानसिक लक्षणे संततीमध्ये संक्रमित होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? म्हणजे आई वडिलांची लक्षणं त्यांच्या मुलांमध्ये जे येतात ती जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला काय म्हणतात हे आपलं विचारलं. आतापर्यंत ती प्रक्रिया आपला कळाली. बरोबर आहे का नाही? हा डीएनए काय करतोय? त्याच्या जीनच्या माध्यमातून ते वाहून नेतोय दुसऱ्या पिढीमध्ये. काय? त्या माणसाचे गुण त्याच्या लेकरांमध्ये म्हणजे संततीमध्ये वाहून नेतोय. आता आपला विचारलंय की वाहून नेण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला काय म्हणतात? बरोबर आहे. मी अगोदर सांगितलं होतं की या प्रक्रियेला आपण काय म्हणतो? अनुवंशिकता. काय म्हणतो? अनुवंशिकता. हे जे गुण वाहून नेतंय त्याला आपण म्हणतो अनुवंशिकता. आलं कितपर्यंत लक्षात? अनुवंशिकता म्हणजे एका पिढीने दुसऱ्या पिढीत आपले गुण टाकणं किंवा जी संतती असती, जे मुलं असतात त्यांच्यात आई वडिलांचे काहीतरी गुण असतात. आता हे जे डीएनए मध्ये असलेले जे गुण संक्रमित होतात हे कोण नियंत्रित करतं माहिती आहे तुम्हाला? त्याच्यावर कोणाच तरी नियंत्रण आपल्या शरीरात असतं. कोणीतरी त्याला नियंत्रित करत असतं आणि ते नियंत्रित करतात आपले जीन. कोण करतं नियंत्रित? जीन. जीन कुठं असतात? डीएनए मध्ये. किती जीन असतात टोटल? 4. आता त्यांचे नावं थोड्याच वेळात मी तुम्हाला सांगणार आहे. आता हे जे गुण वाहून जातात ते असतात 2 प्रकारचे. आपण पाहिले कोणत्या 2 प्रकारचे? शारीरिक आणि मानसिक. शारीरिक गुण जर आपण पाहिलं, पहिला प्रकार आला आपला शारीरिक गुण. बरोबर आहे. आणि दुसरा आला मानसिक गुण. इकडे लिहितो. हे 2 प्रकारचे गुण ते वाहून नेतात. शारीरिक गुण जर आपण पाहिलं तर मुख्यतः कोणते? पहिला त्याच्यामध्ये आपण येतो त्वचेचा रंग. त्वचेचा रंग. ज्या मुलाच्या एखाद्या आई वडिलांचा रंग सावळा असेल ते मुलाचा मन रंग सावळा असतो. बरोबर. त्यांचा रंग जर एकदम गोरा असेल तर त्या मुलांचा रंग पण गोरा असतो. असं कधी झालंय का आई वडील दोघं पण एकदम गोरे पोरग झालं काळ? आहे का कधी? पाहिलंय कधी? एखाद्या ठिकाणी आपण असं पाहायला भेटतं पण त्याचे कारण वेगळे असू शकतात. बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरं काय? आपला जे डोळे असतात, डोळ्यांचा कलर. डोळ्यांना पण आपले एक रंग असतो, आहे का नाही? डोळ्यांचा रंग. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर आपला ब्लड ग्रुप, आई किंवा वडील त्यांचा जो ब्लड ग्रुप असतो तोच ब्लड ग्रुप त्या पाल्याचा असतो किंवा त्या दोन्हीच्या मिक्स मधून एखादा नवीन जरी बनला पण तो त्या आई वडिलांच्या रक्तगटावरच आधारलेला असतो. बरोबर आहे का नाही? रक्तगट. 3 नंबरला आलं रक्तगट. बरोबर. आपण कोणते गुण पाहतो? शारीरिक जे गुण ट्रान्सफर होते, जे गुण आपल्या लेकरामध्ये जाते ते आपण पाहतो. त्याच्यामध्ये पहिला त्वचेचा रंग, दुसरा डोळ्याचा रंग, रक्तगट, आणखी आपण काय म्हणू शकतो? उंची. आहे का नाही? जर आई वडील दोघं पण त्यांची उंची कमी असली, ते जर ठिंगणे असले तर मुलाची उंची वाढेल का? वाढते का? नाही वाढत. तो मुलगा पण त्यांच्याच लेवलचा असतो कधी पण. बघा, कधी कधी बदल होऊ शकतो एखाद्या केसमध्ये पण शक्यतो काय असतं? आई वडिलांच्या उंचीनुसारच मुलांची पण उंची असते. बरोबर आहे का नाही? किंवा केस आपण म्हणतो, केस. बरोबर. ज्या व्यक्तीचे केसाला म्हणजे टकलं पडलेलं आहे शक्यतो त्याच्या पुढच्या अपत्याला पण टकलं पडण्याची शक्यता असते. आता या सगळ्या गोष्टी कशामुळे होतात? या जीनमुळे होतात. कशामुळं? या जीनमुळं. जीनला आपण मराठीत मध्ये पण काय म्हणतो? जीन. हा जीन काय करतो की आई वडिलांचे जे गुणधर्म येतं, जे वैशिष्ट्य येतं ते लेकरांच्या बॉडीमध्ये सुद्धा ट्रान्सफर करून टाकतो. काय करतो? ट्रान्सफर करतो. कारण ज्यावेळेस एखाद्या लेकराचा जन्म व्हायचा असतो, त्यावेळेस काय होतं? आई वडिलांच्या शरीरामधले जे गुण आहेत, हे जे डीएनएचे सेगमेंट आहेत, हे जे जीन येतं हे कॉपी होते. कॉम्प्युटरमध्ये आपण मोबाईलमध्ये कसं कॉपी पेस्ट करतो
तसे हेच कॉपी होते आणि त्याच्या शरीरामध्ये पेस्ट होते. काय होते? पेस्ट होते, म्हणजे त्याच्या शरीरामध्ये जाते. हे काम कोण करतं? हे जीन करतं. बरोबर आहे. आता पुढं हे जीन आहे, ह्या जीन इतकी बारीक गोष्ट आहे की नाही शरीरामध्ये. आता डबल एकदा समजून घ्या, ह्या जीन पासून हे जे 4 जीन असतात याच्यापासून काय बनतो? डीएनए. बरोबर आहे. आणखी काही गोष्टी लागतात त्या आता पुढे सांगणार आहे. त्या डीएनए पासून काय बनतं? गुणसूत्रे, आहे का नाही? क्रोमोझोम म्हणजे गुणसूत्रे. त्या गुणसूत्र कुठं असतात? पेशीच्या केंद्रामध्ये, म्हणजे त्यालाच आपण म्हणतो सेल्युलर न्यूक्लियस इंग्लिशमध्ये जर म्हणायचं म्हटलं तर. पण आपण मराठीमध्ये काय म्हणतो त्याला? पेशी केंद्र. आणि ते पेशी केंद्र कुठं असतं? पेशीमध्ये असतं, म्हणजे सेलमध्ये असतं. आणि ती सेल कुठं असते? आपल्या शरीरात असते. हे सगळं आपल्या त्या सेलनेच बनलेलं आहे. अख्खं शरीर आपलं सेलने बनलेलं आहे. आले कितपर्यंत लक्षात? आता आपल्याला पुढं पाहायचंय. एक गोष्ट तुम्हाला सांगायची की याचा अभ्यास कुठं केला जातो? मग या जीनचा याचा अभ्यास कुठं केला जातो? याचा अभ्यास केला जातो अनुवंशिक शास्त्र. कशामध्ये? अनुवंशिक शास्त्र नावाचा विषय आहे. आणि त्यालाच इंग्लिशमध्ये आपण काय म्हणू शकतो? जेनेटिक्स. काय म्हणू शकतो? जेनेटिक्स म्हणजेच अनुवंशिक शास्त्र. या विषयामध्ये याचा आपण अभ्यास करतो पुढं पुढं. बरोबर. आता आपल्याला त्याच्यामध्ये 3 गोष्टी लक्षात ठेवायच्यात आतापर्यंत जे झाले त्याच्यामध्ये. हे जे वंशानुक्रम आहे किंवा अनुवंशिकता आहे ही काय एक प्रोसेस आहे का नाही? एका पिढीतून दुसऱ्या पिढीत जाण्याची प्रोसेस आहे का नाही? ती प्रोसेस कोणाच्या मार्फत घडती? जीनच्या मार्फत. कोणाच्या मार्फत? जीनच्या मार्फत. मग जीन काय झालं? त्याचं कॅरी झालं, म्हणजे त्याचा वाहक झाला. काय झाला? वाहक. एका शरीरातून दुसऱ्या शरीरात, म्हणजे त्या अपत्यामध्ये किंवा त्या पाल्यामध्ये तो संक्रमित करतोय. बरोबर त्या गोष्टी. बरोबर आहे. मग जीन झाला वाहक आणि त्याचा अभ्यास करण्याचं शास्त्र काय झालं? अनुवंशिक शास्त्र. बरोबर. त्या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. आता आपला शेवटचा प्रश्न होता. काय होता शेवटचा प्रश्न? डीएनएचा रेणू कोणत्या घटकांपासून बनलेला असतो? आता सगळ्यात महत्वाचा आणि शेवटचा प्रश्न. हे जर तुम्हाला आज समजलं, समजलं सगळं, हे जर समजलं तर काय होणार आहे? पुढचा टॉपिक समजायला लय सोपं जाणार आहे. तुम्ही म्हणता सर आता सायन्स मध्ये लयच मजा यायला लागली. डीएनएचा जो रेणू आहे तो वेगवेगळ्या घटकांपासून बनलेला असतो. हे जे जीन येतं, जीन ही झाली पहिली गोष्ट. त्या जीन बरोबर आणखी शुगर लागते, साखर लागते. ते कशाला लागते काय ते मी सांगणार आहे. आणि त्याच्यानंतर फॉस्फेटचे स्फोटक लागतात आपल्याला. फॉस्फेट नावाचं काय असतं? फॉस्फेट. फॉस्फेट काय असतं माहिती का? फॉस्फेट पाहिलं नाही कधी? फॉस्फेटचे स्फोटक लागतात. फॉस्फेटचा एक ग्रुप असतो. आपलं जे खत वगैरे असतं ना त्याच्यामध्ये पण सुपर फॉस्फेट तुम्ही ऐकलं असतं. ते आपल्या शरीरामध्ये सुद्धा फॉस्फेट असतं. त्या फॉस्फेटचा जो ग्रुप आहे तो ग्रुप पण एक महत्वाचा असतो. कशासाठी? डीएनए बनण्यासाठी. डीएनएच्या घटकामध्ये असतो. आता हे लिहून घ्यायचं. आकृती काढू का साईडला? समजली का आकृती? आता ही झाली एक आकृती. याच्यानंतर दुसरी एक आकृती, त्याची आपल्याला गरज पडणार आहे. डीएनए बनतो कशापासून? आता हे आपल्याला बघायचं. आता इथं डीएनए कोणता आहे? हा आहे डीएनए. काय आहे? डीएनए. बरोबर आहे. ह्या डीएनए मध्ये 4 जीन असतात. त्याचे नावं लिहून घ्यायचे. पहिला असतो ऍडेनिन. घ्या लिहून. ऍडेनिन. पुस्तकात लिहिलं साईडला तरी पण चालेल. साईडला जागा आहे का कुठं? शेवटला एक पेज असतं नाही तर. आता जीन कोणकोणते असतात बघा. पहिला जीन असतो ऍडेनिन. ऍडेनिन. आणि तो ऍडेनिन तो शॉर्टकट मध्ये कसा लिहितात? ए नावाने लिहितात. कारण ऍडेनिन इथून चालू होतं का नाही? दुसरा जो जीन असतो त्याला आपण म्हणतो थायमिन. काय म्हणतो? थायमिन. थायमिन कशाला दाखवतात मग? दुसरा जीन असतो थायमिन, तो दाखवतात टी या अक्षराने.
बरोबर. तिसरा जीन असतो आपला ग्वानिन. तिसरा कोणता असतो? ग्वानिन. दिसलाय का? हा ग्वानिन आपण दाखवतो जी या अक्षराने. कशाने? जी या अक्षराने. आणि चौथा असतो सायटोसिन. चौथा असतो सायटोसिन. आता सायटोसिन कशाने दाखवतात? मग सायटोसिनची स्पेलिंग चालू होते सी पासून, त्याच्यामुळं तो दाखवतात सी मुळे. तुम्हाला कुठेही पुस्तकामध्ये हे शॉर्टकट मध्ये जर नावं लिहिली असली, ए म्हणजे ऍडेमिन, टी म्हणजे थायमिन, जी म्हणजे ग्वानिन आणि सी म्हणजे सायटोसिन. हे चार असते जीन. आता ते जीन असतात कुठं तुम्हाला दाखवतो. हे जे आहेत 1, 2, 3 आणि 4. आता ह्या आकृतीमध्ये जर तुम्ही बघितलं, आता हे जे जीन आहेत याला आपण काय म्हणतो? डीएनएचा. जर विज्ञानाच्या भाषेत जर आपल्याला म्हणायचं झालं तर नायट्रोजन युक्त सेंद्रिय द्रव्य म्हणतो त्याला. आपण काय म्हणतो त्याला? हे 4 असतात नायट्रोजन युक्त सेंद्रिय द्रव्य. नायट्रोजन युक्त, लिहून घ्या पुढं, सेंद्रिय द्रव्य. याला आणि ते कोणते असतात? हेच झाले, तेच झाले आपले जीन. नायट्रोजन युक्त सेंद्रिय द्रव्य जे असतात ते असतात ऍडेनिन ए, थायमिन टी, ग्वानिन जी आणि सायटोसिन सी. सायटोसिन सी. आलं का लक्षात एवढं? आता बघायचं पुढं. लिहून घेतलं केवढं? आता हे झाले आपले नायट्रोजनस बेस याला म्हणतात. हे एक डीएनए मध्ये असतात. डीएनए बनतोय कोणत्या घटकापासून आपलं विचारलं? मुख्यतः डीएनए ह्या 4 घटकापासूनच बनतो, त्या नायट्रोजन बेस पासून. पण इथं तुम्हाला दिसत असेल हे झाले 4, बरोबर आहे? 1, 2, 3, 4, बरोबर आहे. पण ते ह्या साईडच्या पट्टीला जोडलेले आहेत, बरोबर आहे का नाही? जोडलेत का साईडच्या पट्टीला? ती जी साईडची पट्टी आहे तिला आपण म्हणतो बॅकबोन किंवा त्याचा कणा म्हणतो आपण. काय म्हणतो? कणा. डीएनएचा तो कणा आहे. आता तो कणा बनण्यासाठी आपल्याला 2 गोष्टीची गरज पडते आणखी. जर हे जीन आहे तसेच जर मोकळे सोडून दिले ते काय होते? इकडे तिकडे पांगते. डीएनए फिक्स राहील का? नाही राहायचा. डीएनएला डीएनए जोडलेला असतो आणि त्या एक एक डीएनए जोडून आपलं काय बनतं? गुणसूत्र बनतात, बरोबर आहे. गुणसूत्र कुठं असतात? पेशी केंद्रकात असतात. पेशी केंद्रक कुठं असतं? पेशीत असतं. आणि पेशी कुठं असतात? आपल्या शरीरात नुसत्या पेशीच असतात. क्लिअर झालं एवढं पॉईंट? आता पुढे आपलं बघायचंय त्या नायट्रोजन युक्त हे सेंद्रिय द्रव्य जे येतं कोणते? ऍडेनिन, थायमिन, ग्वानिन आणि सायटोसिन. याला जोडून ठेवण्यासाठी कशाची तरी आपला आवश्यकता आहे. ती आवश्यकता आपला पूर्ण करते शर्करा. काय? शर्करा किंवा त्याला आपण सोप्या भाषेत साखर म्हणतो. काय म्हणतो? साखर. आणि त्यालाच आपण म्हणतो शुगर. आणि शुगर शरीरामध्ये वाढल्याच्या नंतर जी माणसाला एवढे प्रॉब्लेम येतात ना, त्याचं कारण काय आहे की शुगर आपल्या मेन जो घटक आहे जिथून आपल्या सगळ्या गोष्टींची बारीक बारीक हालचाल होती शरीरामध्ये, तिथं शुगर वाढलेली असते. त्याच्यामुळं शुगर हे खतरनाक बनून जातं. कशामुळं? शुगर आपल्याला साखर बरं वाटतंय, पण ती शुगर जर एक्स्ट्रा झाली शरीरामध्ये किंवा कमी झाली ते डायरेक्ट परिणाम आपल्या जे छोट्या छोट्या शेल असतात प्रत्येक शरीरातल्या, तिथं ते आपल्याला त्रास द्यायला चालू करते. त्याच्यामुळं साखर शरीरात योग्य असणं महत्वाचं आहे, बरोबर आहे का नाही? आता कळालं असं तुम्हाला, कधीच लक्षात नाही ती साखर वाढली साखर कमी, पण याने इतका त्रास होण्याचं कारण काय कळलंय ना आता? कारण तो मेन घटक आहे. आपण इतक्या बारीक आलो हे आपल्या डोळ्यांनी दिसत नाही उघड्या. हे कधी बघावं, कसं बघावं लागतं? मायक्रोस्कोप. त्याच्यामध्ये बघावं लागतं तेव्हा हे दिसतं, बरोबर आहे. आता पुढे आपला बघायचंय, याला आपल्याला लागते शर्करा म्हणजे साखर. साखर काय करते? साखरला आपण काय म्हणतो? डिऑक्सिबेस. आणि साखर काय करते? स्ट्रँड अलॉंग विथ फॉस्फेट, म्हणजे आपला तिसरा जो घटक लागतोय फॉस्फेटचे स्फोटक. कोणता लागतोय?
फॉस्फेट. हा जो फॉस्फेटचा ग्रुप असतो आणि ही साखर, हे दोन्ही मिळून ही जी कणीची हा कणा आहे त्याचा, हे कणे बनवतात. कोण कोण बनवतं? साखर म्हणजे शर्करा आणि हे फॉस्फेट, ह्या दोन्हींची मिळून त्या साईडचा त्याचा कणा बनतो आणि हा कणा बनल्यामुळे काय होतं, मग ते जीन एकमेकाला चिकटून राहतात, तिथून हलत नाही. बरोबर आहे? आले का लक्षात? पक्क लक्षात आलंय का? 100%. आता पुढे आपला शेवटला पाहिजे, डीएनए जर आणखी छोटा केला, डीएनए जर खोलून बघितला तर होईल काय? डीएनए जर खोलून बघितला तर होईल काय? डीएनएचा आपण जर एकच पार्ट थोडासा तोडून घेतला, त्याचा 1 युनिट जर काढला डीएनएचा 1 युनिट जर काढला, तर त्याला आपण म्हणतो न्यूक्लियोटाइड. काय म्हणतो? न्यूक्लियोटाइड. न्यूक्लियोटाइड जो आहे तो कशापासून बनलेला असतो? त्याच्यामध्ये एक नायट्रोजनस बेस असतो. न्यूक्लियोटाइड मध्ये काय असतो? एक नायट्रोजनस बेस. न्यूक्लियोटाइड म्हणजे आता याच्यातला फक्त हा एवढा भाग. न्यूक्लियोटाइड म्हणजे डीएनएचा एवढा भाग. इतकं खोलून सांगितलं होतं मास्तरनी का? सांगितलं होतं का? झाल्या वर्गामध्ये. न्यूक्लियोटाइड काय असतो? त्या डीएनएचा पुन्हा आतला भाग. आता हे लय बारीक गोष्ट झाली आपली. आता तो न्यूक्लियोटाइड कशापासून बनलेला असतो? आपला हे कळतंय का नाही? नायट्रोजन बेस होते आपले 4. बरोबर? नायट्रोजन बेस आपले होते 4. कोणकोणते सांगितलेत मी? ऍडेनिन, थायमिन, ग्वानिन आणि सायरोसिन. हे 4 आपण पाहिलेत नायट्रोजन बेस. त्या बेस बरोबर मी सांगितलं होतं डिऑक्सिरायबोज साठी आपल्याला लागते शर्करा. काय लागते? शर्करा. म्हणजेच कशासाठी? डिऑक्सिरायबोज म्हणजे हा कणा बनवण्यासाठी. एवढं समजून घ्यायचं आपण. बरोबर? हे आणखी कन्सेप्ट आणखी डिटेल आहे, पण त्याची गरज नाही आपल्याला. कणा बनवण्यासाठी फॉस्फेट आणि साखर एकत्र येतात आणि साईडचा कणा बनते. त्याचा कशाचा? डीएनएचा. आणि त्याचा आतला आपण जर डीएनए आपण आणखी छोटा तोडून घेतला, तर त्याला आपण काय म्हणतो? काय सांगितलं आता? डीएनए आणखी जर तोडून घेतला तर त्याला आपण म्हणतो न्यूक्लियोटाइड. बरोबर आहे? न्यूक्लियोटाइड. बरोबर आहे का नाही? आता बघायचं हा न्यूक्लियोटाइड बनवतोय का याचा. इथंच आकृतीमध्ये समजून घ्यायचं. हा झाला एक न्यूक्लियोटाइड एवढा. काय झालं? एक न्यूक्लियोटाइड. किंवा आपण इथं पाहिलं तर हा झाला एक न्यूक्लियोटाइड. त्याच्यामध्ये नायट्रोजन बेस एक असतो फक्त. हा झाला का नाही नायट्रोजन बेस? बरोबर? इथं साईडला कण्याला चिकटण्यासाठी, हा कणा बनवण्यासाठी आपलं आणखी काय लागतं? साखर म्हणजे शर्करा. बरोबर? आणि आणखी त्याच्यामध्ये एक लागतो फॉस्फेटचा ग्रुप, फक्त एक. बरोबर आहे? त्या सगळ्या डीएनएला म्हणलं किती का लागत? बरोबर आहे का नाही? यांचा मिळून बनवतो न्यूक्लियोटाइड. काय बनतो? न्यूक्लियोटाइड. आता मला तुम्ही सांगायचं, न्यूक्लियोटाइड जो आहे कशापासून बनतोय? फॉस्फेट, शर्करा आणि नायट्रोजनचा बेस. बरोबर आहे का नाही? याच्यापासून आपला बनतो न्यूक्लियोटाइड. हे न्यूक्लियोटाइड एकत्र येऊन काय बनवतात? हे न्यूक्लियोटाइड एकत्र येऊन बनवतात डीएनए. बरोबर आहे का नाही? एका डीएनए मध्ये किती न्यूक्लियोटाइड असतात माहिती का? 6.4 अब्ज. किती असतात? 6.4 अब्ज. किती छोटा संधी. त्याच्यापासून आपलं बनतो डीएनए. डीएनए पासून आपला काय बनतो? डीएनए पासून आपले बनतात गुणसूत्र. गुणसूत्र कशामध्ये असतात? पेशी केंद्रकात. आणि पेशी केंद्रक कशात असतं? पेशीत. आणि पेशी कुठं असतात? मानवाच्या शरीरात. आपलं शरीरच पेशींपासून बनलेलं आहे. इथपर्यंत क्लिअर झालं? आता आपला पुढे बघायचंय, हे जे क्रोमोझोम असतात, आता यायचं क्रोमोझोम पशी. क्रोमोझोम म्हणजे गुणसूत्रापशी. आता यायचं गुणसूत्रापशी. आपल्या शरीरामध्ये टोटल 23 गुणसूत्र असतात. किती असतात? 23 गुणसूत्र असतात. आणि वामनाक मात्र 24 गुणसूत्र असतात. बरोबर आहे का नाही? 24 गुण जुळले की वामन म्हणतो परफेक्ट लगीन झालं. बरोबर आहे का नाही? पण आपल्या शरीरात त्याच्यापेक्षा कमी असतो असं आपण पकडून चालायचं. लक्षात राहण्यासाठी किती गुणसूत्र असतात आपल्या शरीरामध्ये? 23 गुणसूत्र असतात. आता ह्या 23 गुणसूत्रापैकी
22 गुणसूत्र प्रत्येक प्राण्यात सारखे असतात. किती? 22 गुणसूत्र ते सारखेच असणार. मग ते स्त्री असो पुरुष असो गुणसूत्र सारखे 22, बरोबर. पण हा जो 23वा गुणसूत्र आहे, 23वा, हा तिथं सगळा घोळ करतो. त्या 23 गुणसूत्रापैकी 22 गुणसूत्र सारखे असते. ते कशामध्ये असतात गुणसूत्र? पेशी केंद्रात, बरोबर आहे. हा 23वा गुणसूत्र, याच्यामध्ये एक्स असतं आणि वाय असतं. काय असतं? एक्स आणि वाय. आता एक्स वाय काय ते आता पुढे मी सांगणार आहे. पण हे एक्स वाय ठरवतं की तुम्ही पुरुष होणार आहेत का स्त्री होणार आहेत. तुम्ही पुरुष असणार आहेत का स्त्री असणार आहेत. आपल्या शरीरावर पुरुषांना धाडी येते, स्त्रीला धाडी नाही, बरोबर आहे का नाही? बऱ्याच गोष्टी वेगळ्या असतात ना. पुरुषांना धाडी येते, स्त्रीला धाडी नाही येत. त्याचं कारण काय? हे झालं 23वं गुणसूत्र. हे 23वं गुणसूत्र तिथून सगळा गोळ करून टाकतं, बरोबर आहे का नाही? एका गुणसूत्रामध्ये फक्त फरक असतो. 22 गुणसूत्र मात्र स्त्री आणि पुरुष असो किंवा कोणत्या प्राणीमध्ये सारखेच असणार. त्याच्यामध्ये नर असो किंवा मादी असो, कोणत्याही प्राण्यामध्ये सारखेच असणार 22 गुणसूत्र. आणि 23वं गुणसूत्र मात्र वेगळं असणार. आणि ते 23वं गुणसूत्र ठरवतं तुम्ही स्त्री आहात का पुरुष आहात. कळलं की इथपर्यंत? आता आपल्या धड्याकडं माघारी यायचंय. आपल्या याच्यामध्ये एवढंच समजणं गरजेचं होतं. समजलं एकदम डिटेल मध्ये? काही प्रॉब्लेम? बिलकुल एकदम डिटेल मध्ये समजलं का? डबल सांगू एकदा? डबल एकदा सांगतो बघा. आपल्या शरीरामध्ये असतात जीन, बरोबर. तो जीन हायड्रोजन बेस, बरोबर. त्या जीन असतात हायड्रोजनचे बेस. ते असतात 4 प्रकारचे. किती प्रकारचे असतात? 4 प्रकारचे. पहिला प्रकार कोणता होता सांगितला? ऍडेनिन. दुसरा प्रकार थायमिन. तिसरा प्रकार ग्वानिन. आणि चौथा प्रकार सायरोसिन, बरोबर आहे. त्या 4 पैकी कोणता बी एक घेतला, कोणताही एक घेतला, डीएनएच्या आतला भाग सांगतोय. डीएनएचा सगळ्यात आपण जर त्याचा एक सेगमेंट घेतला डीएनएचा, किंवा एक युनिट घेतला आपण त्याला म्हणू शकतो, किंवा एक भाग घेतला, तर त्याला आपण काय म्हणतो? न्यूक्लिओटाइड, बरोबर आहे. त्या न्यूक्लिओटाइड पण कशापासून बनला असतो? 3 पदार्थापासून. त्याच्यामध्ये एक असतो नायट्रोजनचा बेस. काय असतो? एक नायट्रोजनचा बेस असतो. त्याच्यानंतर एक असतो त्याच्यामध्ये शर्करा आणि एक असतं फॉस्फेटचा ग्रुप, बरोबर आहे. त्या न्यूक्लिओटाइड पासून काय बनतं? आपला डीएनए बनतो, बरोबर. त्या डीएनए पासून काय बनतं? आपले गुणसूत्र बनतात, बरोबर. त्या गुणसूत्र कुठं असतात? पेशीच्या केंद्रामध्ये. पेशीचं केंद्र कुठं असतं? पेशीमध्ये. आणि पेशी कुठं असते? आपल्या शरीरामध्ये. समजले? बरोबर आहे ना? एवढंच लक्षात ठेवायचं याच्यामध्ये. आता यायचंय आपण आपल्या पुस्तकामध्ये, आणि बाकीचं आतापर्यंत जे झालंय ते ठेवायचं आपल्या मस्तकामध्ये, बरोबर आहे. होतं ना? आता बघा, समजायला काय अडचण येते का? आता पाहिजे आपला पहिला धडा. आपल्याला ह्या 3 प्रश्नाचे उत्तर भेटलेले, आणि आज आपल्याला सुरुवात करायची अनुवंशिकता व अनुवंशिक बदल. हे सगळं मी ऑलरेडी समजून सांगितलं तुम्हाला आतापर्यंत. फक्त आपल्या एकदा हे वाचून घ्यायचं. याच्यामध्ये शास्त्रज्ञांनी काय केलंय ते समजून घ्यायचे. एका पिढीतील जैविक लक्षणे जनुकांद्वारे, जनुक कशाला म्हणतो आपण? आता इथं जे मी तुम्हाला जीन म्हणत होतो, बरोबर, त्याला तुम्ही जनुक म्हणू शकता. काय म्हणू शकतात? जनुक म्हणजेच आपला जीन. एका पिढीतले लक्षण म्हणजे मी तुम्हाला सांगितलं उंची, त्वचेचा रंग, डोळ्याचा रंग, बरोबर आहे. हे झाले आपले लक्षण. एका पिढीतून दुसऱ्या पिढीत संक्रमित होणे म्हणजे दुसऱ्या पिढीत जी जाण्याची प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेला आपण अनुवंशिकता म्हणतो, बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला पाहिजे आधुनिक अनुवंशिकीचा प्रारंभ ग्रेनर जोहान मेंडेल, हा जो शास्त्रज्ञ याने केला होता. त्याला अंडरलाईन करून घ्यायचे एवढ्याला. आधुनिक अनुवंशिकीचा प्रारंभ ग्रेनर जोहान मेंडेले यांनी केला. त्यांनी बराच कालावधी संशोधन करून अनुवंशिकतेबद्दल निष्कर्ष शोधून काढले, आणि 1901 साली ह्युगो द रुईस यांच्या उत्परिवर्तन सिद्धांताने अचानक घडणाऱ्या बदलामागील कार्यकारण भाव समजला. म्हणजे हे जे अचानक बदल झाले, तर शरीरामध्ये जे अचानक बदल होते
ते का होते ते कशामुळे समजलं? उत्परिवर्तन सिद्धांताने, आणि तो सिद्धांत आपला दिला होता ह्युगो द ल्युईस. बरोबर आहे. आता पुढे बघा, यातूनच 1902 साली वॉल्टर सटन यांनी नाकतोड्याच्या पेशीमध्ये गुणसूत्रे जोड्यांच्या स्वरूपात पाहिली. गुणसूत्रांच्या असतात जोड्या. बरोबर. किती जोड्या असतात? 23 जोड्या असतात. मी 23 गुणसूत्र म्हणलो होतो ना पाठीमागं, सॉरी करेक्शन करून घ्या. 23 जोड्या असतात. बरोबर. जोडी असणं म्हणजे एकामध्ये 2 गुणसूत्र असतात. म्हणजे टोटल गुणसूत्र किती झाले? 46 गुणसूत्र झाले. आणि 2-2 ह्याच्या जोड्या असतात, त्या असतात 23. 22 जोड्या सारख्या असतात आणि 23वी जोडी मात्र वेगळी असते, आणि ती ठरवते तुम्ही नर असाल की मादी असाल. बरोबर. आता पुढं, यातूनच 1902 साली वॉल्टर सटन, याला एक अंडरलाईन करून घ्यायची, यांनी नाकतोड्याच्या पेशीमध्ये गुणसूत्रे जोड्यांच्या स्वरूपात पाहिली. आणि तोपर्यंत हे कोणालाही माहित नव्हतं. काय माहित नव्हतं? गुणसूत्र जोडीमध्ये असतात. गुणसूत्र जोडीमध्ये असतात हे कोणालाच माहित नसतं. त्याने काय केलं? नाकतोड्याच्या पेशीमधले गुणसूत्र जोडीच्या स्वरूपात बघितली त्यांनी डोळे. कशा साह्याने? मायक्रोस्कोपच्या साह्याने. आणि जनुकांचे वहन गुणसूत्रांमार्फत होतं हे त्यामुळं सिद्ध झालं. आणि त्याचा परिणाम असा झाला की आनुवंशिक सामग्री ओळखण्याच्या दिशेने त्यावेळेस सुरुवात झाली. म्हणजे तिथून पुढे सुरुवात झाली की ही आनुवंशिक शास्त्राची अभ्यास करायला सुरुवात झाली. कधीपासून पुढं? 1902 पासून पुढं. कारण त्यावेळेस वॉल्टर सटन नावाचा जो शास्त्रज्ञ आहे त्याने नाकतोड्याचं निरीक्षण केलं आणि त्याला असं आढळून आलं की त्याच्यामध्ये गुणसूत्र जोडीमध्ये आपला पाहायला भेटतात. म्हणजे गुणसूत्र एकटं पाहायला भेटत नाही, ते आपला जोडीत दिसतात. आणि त्या जोड्या असतात 23. किती जोड्या असतात? 23. म्हणून गुणसूत्र टोटल झाले 46. बरोबर आहे का नाही? त्या 23 जोड्यापैकी मी सांगितलं एक जोडी वेगळी असते. आता पुढं, यातूनच काय झालं? 1944 साली ओस्वाल्ड एव्हरी हा जो शास्त्रज्ञ याने काय केलं, आणि दुसरा मॅकलिन मॅककार्थी आणि कॉलिन मॅकलॉइड, हे 3 जण येतात. कोण कोण? नाव लक्षात राहिले पाहिजे. ओस्वाल्ड एव्हरी, मॅकलिन मॅककार्थी आणि कॉलिन मॅकलॉइड. या त्रयींनी म्हणजे या तिघांनी काय केलं? काही विषाणू वगळता सर्व सजीवांमध्ये डीएनए हीच आनुवंशिक सामग्री असते हे सिद्ध केलं. त्यांनी सांगितलं की काही जर जीवाणू आपण साईडला ठेवले तर काय, हे जे गुणसूत्र वाहून देण्याचं काम जे करतात ते डीएनए करतात. कोण करतात? डीएनए करतात. म्हणजे आनुवंशिक सामग्री जी आहे ती वाहून नेण्याचं काम डीएनए करतात. म्हणजे जे वैशिष्ट्य आहेत पाल्यामध्ये ते आपल्या कोणाकडून येतील? पाल्यामध्ये म्हणजे मुलांमध्ये पालकांकडून किंवा माता पितांकडून येतील. बरोबर आहे. आता पुढं थोडं राहिले. तुला कंटाळा आलाय का रे? कंटाळा आलाय? कंटाळायचं नाही, एवढंच पाहिजे आपला, आणि बाकीचं उद्या पाहिजे. बरोबर. आता बघा, 1961 साली फ्रान्स मधील, आता हे याच्यामध्ये समजून सांगण्यासारखं काय नाही म्हणून तुम्हाला इथलं दाखवतोय मी ते, कारण हे काय त्यांनी काम केलं. आता कसं केलं कसं सांगणार आहे मी, हे लक्षात ठेवावं लागेल. एवढं थोड्याशा गोष्टी लक्षात. ह्या टॉपिक मध्ये तुम्हाला फक्त इथपर्यंत एवढाच भाग त्याच्यातून लक्षात ठेवायची, पुढचं बाकीचं मी सगळं समजावून सांगणार आहे. पुढं 1961 साली फ्रान्स मधील फ्रँकोइस जॅकब आणि जॅक मोनॉट या अनुवंश वैज्ञानिकांनी, अनुवंश वैज्ञानिक म्हणजे कोण? जेनेटिक्सचा अभ्यास करणारे, म्हणजे अनुवंशिक शास्त्राचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ, त्याला काय म्हणतो आपण? अनुवंश वैज्ञानिकांनी जीवाणूंच्या पेशीत डीएनए द्वारे होणाऱ्या प्रथिन संश्लेषणाच्या प्रक्रियेची प्रतिकृती तयार केली. प्रतिकृती तयार केली म्हणजे त्यांनी काय केलं? त्याचं एक मॉडेल बनवलं, एक सेपरेट. प्रतिकृती म्हणजे त्याच्यासारखंच बनवलं. कोणी? दोघांनी. काय नाव याचं? फ्रँकोइस जॅकब आणि जॅक मोनॉट यांनी काय केलं? हे होते अनुवंश वैज्ञानिक, म्हणजे जेनेटिक सायंटिस्ट. बरोबर. यांनी काय केलं? जीवाणूंच्या पेशीमध्ये जो डीएनए असतो त्यामध्ये त्या डीएनए द्वारे होणारे जी प्रथिन संश्लेषण, जे प्रथिन आपल्या शरीरामध्ये असतात त्याचं संश्लेषण होतं.
म्हणजे शोषून घेतले जातात प्रथिन आपल्या शरीरामध्ये, त्याची प्रतिक्रिया तयार केली, म्हणजे सेम टू सेम तसं बनवलं. आणि त्यामुळे डीएनए रेणूंमध्ये दडलेले जनुकीय संकेत म्हणजे जीन्समध्ये जे संकेत असतात, जे कोड असतात, जे डेटा असतो, जी माहिती असते, ते संकेत उलगडायला मदत झाली. म्हणजे ते डीएनए मध्ये जे जीन असतात ते आपल्याला तिथून पुढे कळायला मदत झाली आणि तिथून पुढे त्याचा अभ्यास चालू झाला. आणि त्यातूनच जनुक अभियांत्रिकी म्हणजे जीन इंजिनिअरिंग, त्याला काय म्हणतो आपण, जीन इंजिनिअरिंग म्हणजे जनुक अभियांत्रिकीच्या दृष्टीने अफाट क्षमता असलेले पुनःसंयोजी डीएनए तंत्र विकसित झालं आणि डीएनएचा अभ्यास आपण चांगल्या प्रकारे करू शकायला लागलो. बरोबर आहे. आता पुढं आनुवंशिक विकृतीचे निदान करण्यासाठी, आनुवंशिक विकृती म्हणजे एखादा जर येडा असलं, त्याला लेकरू जर येडच झालं, याला काय म्हणतो आपण, आनुवंशिक विकृती. बरोबर आहे. किंवा एखाद्या व्यक्ती आहे, तो कुठेतरी अपंग आहे, त्याला लेकरू पण अपंग होऊ शकतं का नाही? पण त्याच्यासाठी जर चांगली ट्रीटमेंट घेतली तसं होत नाही, चांगले मुलं जन्माला येतात. बरोबर आहे का नाही? जपानमध्ये हिरोशिमा आणि नागासाकीमध्ये बॉम्बस्फोट झाले होते, अणुबॉम्ब टाकले होते, तेव्हापासून तिथं आनुवंशिक विकृती चालू झाली. म्हणजे त्या बॉम्बस्फोटचा परिणाम काय झाला की त्यांचे मुलं पण तसेच बनायला लागले. बरोबर आहे. त्याला काय म्हणतो आपण, आनुवंशिक विकृती. म्हणजे शरीर जन्माला येतानाच त्याचं थोडंसं वेगळं असणं, आपल्या पाल्यानुसार, आपल्या पालकांनुसार, जे आपले आई वडील आहेत त्यांच्या शरीरातली विकृती त्याच्या शरीरात येणं, म्हणजे त्यांच्या शरीरातला जो आजार म्हणू शकतो, त्याला आजार किंवा खराब गोष्टी ज्या आहेत त्या त्याच्या शरीरामध्ये येणं, याला म्हणतो आपण विकृती. बरोबर. ह्या विकृती प्रतिबंध करण्यासाठी आणि त्याच्यावर उपचार करण्यासाठी, तसेच प्राणी संकर आणि वनस्पती संकर. प्राणी संकर, वनस्पती संकर म्हणजे काय असतं, आपण झाडं संकरित करतो, आहे का नाही? पहिले आपल्या कापसाला कमी बोंड यायचे, आता संकरित करू करू आपण जास्त बोंड आणायला लागलो. बरोबर आहे. त्याला म्हणायचं वनस्पती संकर, वेगवेगळ्या जाती आणणं. प्राण्यांच्या पण आपण वेगवेगळ्या जाती पाहतो. आता आपण गायी जर पाहिल्या तर वेगवेगळ्या जातीच्या गाय आपण संकरित केलेल्या आहेत, म्हणजे त्याच्या जीनमध्ये शास्त्रज्ञांनी बदल करून 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 काय केलं, जास्त दूध देणाऱ्या गाया बनवल्या. बरोबर. जीनमध्ये परिवर्तन करत करत तिथपर्यंत गेले. जीनला आपण म्हणतो जनुक. काय म्हणतो, जनुकम. संकर करण्यासाठी आणि त्याचबरोबर सूक्ष्मजीवांचा जेथे वापर होतो अशा औद्योगिक प्रक्रियांसाठी, काही प्रक्रियांमध्ये सूक्ष्मजीव जे असतात त्याचा आपण वापर करतो. जसं आपण दही जर बनवायचं असलं तर दुधात थोडं दही टाकतो, ते सूक्ष्मजीव त्याच्यामध्ये पसरतात आणि दुधाचं दही बनवतात. त्या प्रकारे अशा प्रकारच्या काही प्रक्रिया औद्योगिक क्षेत्रामध्ये केल्या जातात. हे आपले सिंपल सांगितले तुम्हाला समजण्यासाठी. आज अनुवंशिकीचा उपयोग केला जातो. ह्या ज्या प्रक्रिया त्याच्यामध्ये आज अनुवंशिकी म्हणजे हेरिडिटी, जे आपण शिकलो अनुवंशिकी, त्याचा उपयोग केला जातो. कशामध्ये? अनुवंशिक विकृतीचं निदान करण्यासाठी. अनुवंशिक जर काही विकृती आल्या तर त्या विकृती येऊ नये त्याच्यासाठी डॉक्टरांना जे उपचार करायचे असतील त्याच्यासाठी आज आपण अनुवंशिकीचा उपयोग करतो, म्हणजे हेरिडिटीचा उपयोग करतो. बरोबर. कशामुळे उपयोग करायला लागलो? त्या शास्त्रज्ञांनी जे कामं केले आणि त्याच्यामधले जे गुण आहेत ते उलगडले त्यांनी बाहेर आणि सांगितलं की याच्यामध्ये काय काय असतं, आपण काय करू शकतो. ते समोरच्या शास्त्रज्ञांनी पुन्हा येऊन त्याच्यावर शोध करत राहिले आणि त्याचा प्रतिबंध करण्यासाठी, उपचार करण्यासाठी आणि प्राणी किंवा वनस्पतीला संकर करण्यासाठी, आणि त्याचबरोबर सूक्ष्मजीवांचा ज्या औद्योगिक ठिकाणी उपयोग होतो अशा ठिकाणी आपण अनुवंशिकीचा उपयोग करायला लागलो. म्हणजे हा विषय आपल्यासाठी फार महत्वाचा होऊन गेला आणि त्याचा संपूर्ण जगाला मोठ्या प्रमाणावर फायदा झाला. कशामुळं? ह्या शास्त्रज्ञांनी त्याच्यावर अभ्यास केल्यामुळं. बरोबर आहे का नाही? मग एखाद्याचा अभ्यास करणं अख्ख्या जगाला फायदा देऊ शकतं का नाही? देऊ शकतं का नाही? त्यांनी जर अभ्यास केला नसता त्या काळामध्ये, कधीचा विचार करतोय आपण, 1902 त्याच्या अगोदरचा काळ, म्हणजे 1900च्या अगोदरचा काळ. आता आपण 2025 मध्ये. बरोबर आहे का नाही? 200 वर्ष उलटून गेले. त्यांनी त्यावेळेस केलेल्या कामामुळे आज आपण फायदा घेतो. बरोबर आहे का नाही? त्यामुळं अभ्यासू माणसाचं नाव कधी पण शेवटपर्यंत शिल्लक राहतं, म्हणून आपण करायचा अभ्यास. आणि ऑनलाईन बॅचेस साठी शेवटची सूचना की तुम्ही प्रत्येक वेळेस चॅप्टर संपल्याच्या नंतर तुम्हाला
प्रश्न दिले जातील सोडवण्यासाठी आणि ते न बघता त्याचे उत्तरं तुम्ही लिहू शकला पाहिजे, एवढी क्षमता तुम्ही तुमची विकसित करायची आहे आणि प्रत्येक खेड्यापाड्यातल्या विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचायचा आहे, जेणेकरून ऑनलाईन तो आपली बॅच जॉईन करू शकतो, जो कुठेही क्लासेस ऑफलाईन जॉईन करू शकत नाही असा विद्यार्थी, आणि त्याच्या अभ्यासामध्ये ज्या अडचणी येणार आहेत त्या दूर होतील